इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. टाकवडे वेस येथील घरफोडी प्रकरणी एकास जामीन मंजूर. ॲडव्होकेट रियाज बांदार. सांगली नाका येथील महिलखड्डा ते टाकवडे येथे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून घरातील लोखंडी तिजोरी फोडून सुमारे 12 तोळे सोने व चांदी तसेच रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेले प्रकरणी गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्यामार्फत संशयित आरोपी अनिल कासप्पा कल्याणी यास व इतर 2 आरोपींना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याचे वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार हे काम पाहत होते. संशयित आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल करून आरोपीने अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला नसल्याबाबत, नमूद गुन्ह्याशी आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याबाबत तसेच जप्त सोन्या चांदीचा व रोख रकमेचा मुद्देमाल हा गुन्ह्यातील इतर आरोपींकडून केला असल्याबाबत तसेच आरोपीवर यापूर्वी दाखल गुन्हे हे अद्याप प्रलंबित असून त्यास कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झाली नसल्याबाबत केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयांनी आरोपीस योग्य त्या अटी व शर्तीवर जामिनावर खुले करण्याचे आदेश दिले. सदर कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट जईद मुल्ला, अजीज नदाफ, परवेज मुजावर व साहिल शेख यांनी सहकार्य केले.